दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. ऊर्जा प्रतिष्ठान नाशिक आणि महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला मोफत भव्य रोजगार मेळावा बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, पंपिंग स्टेशन रोड, गंगापूर रोड, नाशिक येथे उत्साहात संपन्न झाला. यात कर्मचारी सेवा क्षेत्रातील 60 पेक्षा जास्त मल्टीनॅशनल कंपन्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक मनपा महापौर हिमगौरी आडके, सहाय्यक आयुक्त रिसे साहेब, ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, निमा अध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सोनवणे, युवा शक्ती फाउंडेशनचे वैभव कुलकर्णी, युवराज कराड, तसेच शिवसेना IT सेल जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र देवरे, विधानसभा प्रमुख विनायक आढाव, रोशन शिंदे, आनंद फरताळे, आदित्य बोरस्ते, ऊर्जा प्रतिष्ठानचे दीपक हांडगे, संजय घुडके, प्रसाद जोशी, विशाल खैरनार, शुभम गुले, तुषार गिरी, सुभाष पाटील आदी उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यात टोयोटा, महिंद्रा अँड महिंद्रा, बॉश लिमिटेड, JK मैनी प्रिसिजन टेक्नॉलॉजी, एस्टेमो इंडिया, बजाज सन्स, टाटा कुमिन्स, ॲमेझॉन, MRF तसेच नामांकित औद्योगिक व महाराष्ट्र सर्व्हिसेस व महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने 85 मुले सिलेक्ट करण्यात आली. तसेच पात्र उमेदवारांचे ऑन द स्पॉट इंटरव्ह्यू घेण्यात आले आणि निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नोकरीची संधी देण्यात आली. या मेळाव्यास नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधून सुमारे 3000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यापैकी सुमारे 1170 युवकांना जागीच नोकरी देण्यात आली. विशेष म्हणजे मुजमिल शेख या युवकाला वार्षिक 8 लाख रुपयांचे सर्वाधिक पॅकेज मिळाले. या उपक्रमामुळे युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध शासकीय महामंडळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज सुविधा मिळवण्यासाठी आवश्यक माहिती व आवश्यक कागदपत्रांचे मार्गदर्शन घेण्यात आले. हा रोजगार मेळावा नाशिक जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण करणारा ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचं ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितलं. प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज हा रोजगार मेळावा होतो. मला अत्यंत आनंद आहे की नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व माझे तरुण मित्र भगिनी या ठिकाणी आल्या. 50पेक्षा जास्त मल्टीनॅशनल कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला. आत्तापर्यंत किमान 300-350 अपॉइंटमेंट्स ताबडतोब देण्यात आलेल्या आहेत. महिंद्रा अँड महिंद्रासारखी कंपनी आहे, बॉससारखी, किर्लोस्कर आहे, टोयोटा आहे, न्यू स्टार यासारख्या अत्यंत नामवंत कंपन्या या ठिकाणी आल्या. खरं तर नाशिक शहर किंवा नाशिक जिल्हा हा आपण एज्युकेशनल हब म्हणून ओळखला जातो. परंतु ही जी आपलं टॅलेंट आहे यांना कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे या दृष्टीनं ऊर्जा प्रतिष्ठानचा हा प्रयत्न आहे. ऊर्जा प्रतिष्ठान कायम युवकांसाठी काम करत असते, परंतु आज त्यांच्या प्रत्येक हाताला रोजगार देण्याचं हे काम ऊर्जा प्रतिष्ठानच्या सगळ्या टीमने केलं. मी माझ्या टीमचं या ठिकाणी निश्चितपणे अभिनंदन करेल. शासनाचे विसे साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील यांचे या ठिकाणी आभार मानेल. आणि खरं तर माझ्या सर्व युवा मित्रांचं मी या ठिकाणी स्वागत करतो की हा जो एक उत्साह आपण त्यांच्यामध्ये बघतोय, एक वेगळा आत्मविश्वास त्यांच्यात आहे. आणि मला खात्री आहे नाशिकचा आपला हा युवक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर एक त्याची स्वतंत्र ओळख या निमित्तानं निर्माण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण या रोजगार मेळाव्याच्या संदर्भात काय सांगतो? आज जिल्हा कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, ऊर्जा फाउंडेशन आणि युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं जो रोजगार मेळावा आयोजित केला होता, या मेळाव्याचे मार्गदर्शक, संकल्पना ज्यांनी मांडली ते अजयभाऊ बोरस्ते यांची टीम. आणि यांचं जितकं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण इतक्या कमी वेळात एका चांगल्या संकल्पनेतून चांगल्या उद्देशाने जो रोजगार मेळावा आयोजित केला. या रोजगार मेळाव्यासाठी आत्तापर्यंत 47 कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि मुलांचे रजिस्ट्रेशन जर पाहायला गेले तर ते ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा स्वरूपात आम्हाला 700+ रजिस्ट्रेशन आलेले आहेत आणि गर्दी अजूनही चालूच आहे. त्यात प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर महिंद्रा अँड महिंद्रा, पालघरची ब्लू स्टार, जळगावची हिताची,
त्याचबरोबर संभाजीनगर येथील टोयॅटो अशा MNC कंपन्यांचा इथं प्रामुख्यानं उल्लेख करावा वाटतो आणि त्यांच्या ज्या पगार आहेत मुलांना आज आम्ही लेटर दिलेत जे प्रातिनिधिक स्वरूपात 18,000, 22,000, 25,000पर्यंतचे लेटर मान्यवरांच्या हस्ते आज आपण दिलेले आहेत आणि हा रोजगार मेळावा असाच न थांबवता पुढे त्रैमासिक रोजगार मेळावा आणि ऊर्जा फाउंडेशनच्या वतीनं कायमस्वरूपी रोजगार केंद्र याही संकल्पना आम्ही पुढे राबवणार आहोत। या मेळाव्याच्या नियोजनामध्ये युवाशक्ती फाउंडेशनला जो ऊर्जा फाउंडेशननी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद। यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास ग्रामोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, लोहार समाज विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, आदिवासी विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी महामंडळ, राजश्री शाहू महाराज वित्त आणि विकास महामंडळ यांनी सहभाग नोंदवला होता। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।